बीड खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता. वाल्मिक कराडचं लोकेशन ट्रेस झाल्याची माहिती. शेवटचा मुक्काम उज्जैनमध्ये. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आता ॲक्शन मोडमध्ये. वाल्मिक कराडची पत्नी ज्योती जाधवची चौकशी सुरू असल्याची धनंजय देशमुखांची माहिती. आणखी काही लोकांची चौकशी होणार. खंडणीचा आरोप असलेल्या आत्मसमर्पणाला का घाबरतायत आमदार सुरेश धस यांचा सवाल. तर आका आणि काकामध्ये आत्मसमर्पणावरून द्वंद्व सुरू असल्याचाही टोला. बीडमध्ये चिरीमिरी घेऊन बंदूक परवाने वाटले. राखेचा धंदा करण्यासाठी बंदुकीचा परवाना कशासाठी लागतो आमदार सुरेश धस यांचा सवाल. तर गरज नसलेले परवाने रद्द करणार. बीडचे एसपी नवनीत कावत यांची माहिती. बीड बनतंय क्राईम कॅपिटल. बीड जिल्ह्यात 11 महिन्यात तब्बल 40 खुनांच्या घटना तर हत्येचा प्रयत्न केल्याच्या 178 घटना घडल्याची माहिती. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून गंभीर दखल. कारवाई करण्याचे बीड आणि मुंबई पोलिसांना निर्देश. पुण्यात मुंढवा परिसरातील हाय स्पिरिट पबकडून कंडोम आणि ओआरएस पाकिटाचं वाटप. युवक काँग्रेसकडून पुणे पोलिसात आयुक्तांकडे तक्रार. तर जनजागृती आणि सुरक्षेसाठी या गोष्टी देत असल्याचा पबचा दावा. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. खंडोबाची पालखी कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ. शिर्डी, शेगाव आणि त्र्यंबकेश्वर पडवाट वणीचं सप्तशृंगी देवी मंदिरही 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार. नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. जालन्यात क्रिकेट खेळताना खेळाडूचा जागीच मृत्यू. हार्ट अटॅक आल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज. जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावरची घटना.